चला तर मित्रांनो, उपवासाच्या जेवणाची तयारी चालू झाली माझी. आता इथे तेल तापलेलं आहे, आता टाकते गवार फ्राय करायला. गवार साफ करून स्वच्छ धुवून घेतले मी. चला तर मित्रांनो, गवार फ्राय करून काढले मी, मस्त कुरकुरीत केले आणि टाकते वरती थोडंसं मीठ. अजून काही टाकायची गरज नाही आपल्याला, अशीच चवीला अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला आता उरलेलं तेल मी काढले, कमी केले तेल, बघू शकता इथे. आता टाकते याच्यात थोडंसं कढीपत्ते, थोडंसं हिंग आणि मिरची आणि लसूण कुटून ठेवले मी फ्रेश. फ्लावर आणि बटाट्याची भाजी करते मी. आता हे परतून घेते आधी. चला तर मसाले परतून झाले, तुम्ही बघू शकता असे गोल्डन कलरचं करायचं आपल्याला लसूण. आता टाकते कांदे. कांदे जास्त परतायची गरज आहे आपल्याला, फक्त 1 सेकंद असं फिरवायचे कांदे. चला तर इथे कांदे झालेत. आता टाकते थोडीशी हळद. आता गॅस लो करते आणि टाकते फ्लावर आणि बटाटे. त्याच्यात वाटाणे टाकू शकता तुम्ही. चला तर आता टाकते थोडंसं मीठ. आधी मीठ टाकले मी लसूण आणि मिरची कुटताना. चला तर मिक्स करते. 10-15 मिनटं वाफेवर शिजवून घेते भाजी. अशी मिरची आणि लसूण टाकून कुटून केली ना, मस्त झणझणीत लागते फ्लावर बटाट्याची भाजी. ते लाल तिखट टाकण्यापेक्षा असं करून बघा एकदा. आणि कांदे जास्त शिजवायचे नाही आपल्याला, नुसतं लसूण मिरचीच लाल करायची तेलात. चला आता 15 मिनटं वाफेवर शिजून घेते भाजी. चला तर मित्रांनो, आता करणार आहे मी टोमॅटोचं सार. इथे टोमॅटो घेतले मी 3 टोमॅटो, 1 कांदा, अर्धा इंच आलं आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि भाजलेले शेंगदाणे, हे सगळं बारीक वाटून घेतले. आता इथे तेल तापत ठेवले आहे. आता घालते फोडणीला. इथे टाकते मोहरी. मोहरी तडतडली की आपण टाकतो थोडंसं जिरं आणि कढीपत्ते. आणि मसाल्यांमध्ये इथे हळद, तिखट आणि मीठ. चला लगेच टाकते वाटण. चला आता वाटण तेल सुटूस्तूर परतून घेते, मग टाकते त्याच्यात गरजेनुसार पाणी आणि काढते एक उकळी, म्हणजे आपल्या टोमॅटोचं सार रेडी. चला तर मित्रांनो, इथे माझं पूर्ण स्वयंपाक रेडी आहे, बघू शकता तुम्ही. इथे गरमागरम चपात्या, इथे भात, इथे टोमॅटो सार आणि इथे फ्लावर बटाट्याची भाजी आणि इथे गवार फ्राय आणि इथे लोणचं आणि इथे खीर. चला तर मी उपास सोडायला बसते. आधी देवाला नैवेद्य दाखवते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज.